लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 मार्चचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. कालचा महा एपिसोड त्यांनी काही विशेष दाखवला नाही. काल फक्त त्यांनी चिल आउट केलं. संडे होता, रिलॅक्स केलं. तसंच काल मीही रिलॅक्स केलं प्रेक्षकांनो. एपिसोडच त्यांनी काल 3 वाजता पाठवला आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सत्य ओपन केलं. ते म्हणजे या मानिनीला कळलं की ते जे चाक आहे ते रम्याच्या बॅगचं आहे. बाम घ्यायच्या निमित्ताने मानिनी नंदिनी आणि जीवाच्या खोलीत गेली आणि तिला त्या चाकचं असं एक लिंक लागून गेली की रम्या आणि वसु आत्याच्याच बॅगचं ते चाक आहे आणि त्यामुळे या दोघींनी ते कांड केले हे मानिनीला कळलंय. बरं, हे कळलंच कळलं, पण तरी सुद्धा रम्याने आज किती बनाव केला बघा. मानिनी म्हणते आता या दोघींचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा. रम्या आणि वसुताई या दोघींनीच मिळून ते 16 डिसेंबरचं कांड केलं होतं. पण रम्या मात्र अगदी धादांत सगळ्याला नकार देते बरं का प्रेक्षकांनो. कुठेतरी ना हा ट्रॅक हजम नाही झालाय. मिथुन काकांनी रम्याला खूप एक्सपोज करायचा प्रयत्न केला तरी पण रम्याने नकार दिलाय बरं का. वसु आत्या म्हणतात हे सगळं मी केलेलं नाहीये. रम्या खुशाल सगळ्यांसमोर आईला ब्लेम करते तिच्या आणि म्हणते काय ग आई, काय चाललंय तुझं हे सगळं? किती वेळेला विश्वास तोडणार आहेस तू या सगळ्यांचा आणि माझा सुद्धा? रम्याने असं दाखवलंय प्रेक्षकांनो की मी त्यात नव्हतेच. खरं तर हा सगळा प्लॅन रम्याचाच होता पहिल्यापासनं. वसु आत्या म्हणत असतात अगं रम्या हे काय बोलतेस तू? रम्या म्हणत असते आई तू हे का केलं? मला यातलं काहीच माहिती नाहीये. मी 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 खरंच सांगते, तुम्हा सगळ्यांना खरंच सांगते मी. आई हे सगळं काय आहे? ती बॅग मानिनीने आपटून ठेवली आहे सगळ्यांसमोर बरं का. आता मात्र मिथुन काका समोर येतात आणि म्हणतात रम्या आम्हाला सगळं माहिती आहे आणि सगळ्याची पोलखोल झालेली आहे. विक्रम म्हणतात काय ग रम्या, ही बॅग तुमच्या खोलीत सापडली ना, तुला माहित नाही कसं? काय ग हे रम्या? पार्थ आणि ही नंदिनी या दोघींवर पूर्ण डाऊट आहे बरं का प्रेक्षकांनो. पण तरी सुद्धा रम्या बघा कसा बनाव करते. रम्या म्हणते मामा अरे खरंच सांगते मी. अरे मामा जुने कपडे खाली काढायचे होते मला म्हणून मी ही बॅग काढली होती. मला काहीच माहित नाही मामी, मी खरंच सांगते. मामी म्हणते म्हणजे मानिनी म्हणते रम्या तू जन्माला आली ना तेव्हापासून मी तुला ओळखते. तू काय होतीस आणि काय झालीयस. पार्थच्या प्रेमात तू कशी बदलली आहेस ना हे गेले अनेक वर्ष मी बघते बरं का रम्या. अगं पार्थच्या साखरपुड्याच्या दिवशी तू स्वतःला हर्ट करू शकतेस तर हे तुझ्यासाठी करणं काय अवघड आहे ग. आणि वसुताईंबद्दल तर काय बोलणार. नंदिनीला लग्नात किडनॅप करेपर्यंत मजल गेली होती वसुताईंची. तुम्ही दोघींनी मिळूनच हे केलंय. पण रम्या मात्र सगळ्याला नकार देत असते. नाही ग मामी, मी खरंच सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. अगं तेव्हा माझा काही संबंध नव्हता आणि आता पण मी लग्नातून का निघून गेले असते तेव्हा? तेव्हाची परिस्थिती तुम्हाला माहित होती ना. तेव्हा तर तुम्ही सगळ्यांनीच माझं लग्न लावून दिलं असतं पार्थ सोबत. आता मला काय माहिती होतं तेव्हा असं काही होईल. तेव्हा तर मी निघून गेले होते लग्नातनं. आत्ताचं पण मला काही माहित नाहीये. मामी माझ्यावर विश्वास ठेव ग. मामी 16 डिसेंबरशी माझा काहीही संबंध नाहीये. मानिनी म्हणते हो का ग रम्या, मग आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. हे चौघं ज्या दिवशी फार्म हाऊसवर गेले त्या दिवशी तुम्ही अचानक लग्नाला गेल्या बरोबर ना? रम्या म्हणते हो मामी बरोबर आहे. मानिनी म्हणते शंका येईल इतक्या परत तुम्ही लगेच घरी आलात, याचं काय तू जस्टिफिकेशन देणार ग रम्या? सांग ना सांग. रम्या म्हणते अगं त्याच दिवशी मी सांगितलं ना, अगं ऑफिसच्या कामाचं प्रेशर होतं म्हणून मी आईला म्हटलं परत जाऊयात घरी. आता मानिनी म्हणते खोटं बोलतेस तू रम्या, तुम्ही फार्म हाऊसला गेल्या होतात आणि जीवा आणि काव्याचे पुरावे तुम्हाला मिळवायचे होते म्हणून तुम्ही दोघी तिथे गेल्या होतात. आता मानिनीला जवळपास सगळंच क्लिअर झालं बरं का प्रेक्षकांनो. तरी पण रम्याने ते एक्सेप्ट केलं नाही आणि काय ड्रामा केला. ये ड्रामा न प्रेक्षकांनो हजम नाही हुआ. बघा आता पुढे काय होतंय. मानिनी म्हणते या सगळ्या वस्तू तुम्हाला तिथे कशा म्हणजे मिळणार आहेत हे तुम्हाला कसं कळलं हे नाही माहिती मला, पण तुम्ही फार्म हाऊसवर गेला होतात म्हणजे गेला होतात. अचानक त्या दिवशी बाहेर गेलात लग्नाला चाललो म्हणून आणि काही न सांगता परत आलात घरी. कसं शक्य आहे ग? माझ्या समोर तुटलेल्या चाकाची बॅग घेऊन तुम्ही गेलात रूम मध्ये, मी स्वतः पाहिलं होतं. आता या दोघी जर फार्म हाऊसवर गेल्याच नव्हत्या तर या बॅगेचं तुटलेलं चाक जीवाला फार्म हाऊसवर कसं काय बरं मिळालं? बघा प्रेक्षकांनो, मानिनीने किती सगळं एक्सप्लेन केलंय बरं का. मानिनी म्हणत असते बोला रम्या बोल, वसुताई बोला बोला, काय अर्थ आहे या सगळ्याचा? सगळेजण यांच्याकडे साशंक नजरेने बघतायत, शंकेने बघतायत. वसु आत्या म्हणतात नाही ग मानिनी ऐक बाई माझं, अगं काय झालं माहितीये का? लगेच रम्या म्हणते अगं आई आलं माझ्या लक्षात. अगं त्या दिवशी तू गाडी बाजूला उभी करायला सांगितलं होतंस मला. तू 5-10 मिनिटासाठी कुठेतरी गेली होतीस आई. आलं माझ्या लक्षात. तू हे सगळं फार्म हाऊसवर हे करायला गेली होतीस का? रम्याने सगळ्यांसमोर वसु आत्यालाच ब्लेम केलं बरं का. सगळेजण वसु आत्याकडे बघत राहतात. विक्रम म्हणतात हे काय आणखी नवीन नाटक आहे आता? लगेच रम्या म्हणते नाही रे मामा नाटक नाही रे,
अरे, म्हणजे त्या दिवशी मी सांगितलं नाही, पण आईने ना आम्ही लग्नाला गेलो होतो ना त्या दिवशी, आईने पनवेलमध्ये 5 मिनिटासाठी मला गाडी बाजूला घ्यायला सांगितली होती. आई ना 10-15 मिनिटासाठी गायब झाली होती. अच्छा, म्हणजे आता मला कळलं. आई, आई खरंच सांग तू मला, तू हे करायला फार्म हाऊसला गेली होतीस ना? आई खोटं बोलू नकोस. खरं सांग मला, तूच केलंस ना हे सगळं आई? आता वसू आत्या म्हणतात, "अगं रम्या तू काय बोलतेस?" लगेच रम्या म्हणते, "आई तू घडवलंस ना यांच्या आयुष्यातला तो काळा कुट्ट 16 डिसेंबर. तूच घडवलास ना तो काळा दिवस आई. खरं सांग मला. आई तूच ते सगळे पुरावे, फोटो सगळं सगळं तूच आणलंस ना? आई सगळ्यांनी पाहिलं होतं त्या दिवशी तो पेनड्राईव्ह तूच बदलला होता. आई खरं सांग मला. तूच मला विचारत होतीस ना की तुझ्याकडे एक्स्ट्रा पेनड्राईव्ह आहे का? आई तू खरं बोल. आई खरं बोल आई." वसू आत्या गोंधळून गेल्यात बरं का. आता वसू आत्याच्या जवळ जाते रम्या आणि म्हणते, "आई या घरावर तूच संकट आणलंयस ना? आई तूच आणलंस ना संकट?" आता संकट, संकट हा शब्द रम्या बऱ्याच वेळेला उच्चारते बरं का. आणि इथे ना त्यांनी प्रेक्षकांनो आता या रम्याचं बोलणं झाल्यावर वसू आत्या आणि रम्याने काय एकमेकींना सिग्नल दिले होते ना हे सगळं घडण्यापूर्वी ते दाखवलंय. म्हणजे बघा ना, जणू काही रम्याला माहित होतं की ते एक्सपोज होणार आहे आणि रम्याने आधीच वसू आत्याला हिंट देऊन ठेवली होती, असं त्यांनी इथे एक सीन दाखवलाय. सगळेजण बघत असतात बरं का या दोघींच्या नाटकाकडे. खरं तर नंदिनी आणि पार्थ सोडलं तर या सगळ्यांचा विश्वास बसलाय रम्यावर आणि वसू आत्यावर. आता बघा हां, रम्या आणि वसू आत्याचा बॅक सीन दाखवलाय. रम्या वसू आत्याला सांगते की आई आता आपल्याला गाफील राहून चालणार नाहीये, आपल्याकडे प्लॅन बी रेडी पाहिजे. फ्लॅशबॅकचा सीन दाखवलाय भूतकाळातला. रम्या सांगत असते वसू आत्याला, आई आपल्याला आता गाफील राहून चालणार नाही, घरातले सगळे स्पाय आहेत. 16 डिसेंबर नेमका कोणी घडवला ना हे शोधायचा सगळेच प्रयत्न करतायत. आई आपलं जर नाव समोर आलं ना तर माझ्याकडे एक आयडिया आहे, मी सगळं तुझ्यावरती ब्लेम करेल आणि मी मोकळं होईल. वसू आत्या म्हणतात, काय नॉनसेन्स आहे हे रम्या, तू माझ्यावर सगळं लोटणार? रम्या म्हणते, आई आपल्याला हे करावं लागेल. अगं मी आतापर्यंत सगळ्यांचा विश्वास संपादन केलाय आणि आता मला तो विश्वास गमवायचा नाहीये. तू मागे मानिनी मामी समोर बोलून गेली होतीस ना की 16 डिसेंबरला मी काही केलं नाही म्हणून. वसू आत्या म्हणतात, अगं बाई ते मी चुकून बोलले. रम्या म्हणते, आई तरी पण मला रिस्क घ्यायची नाहीये, तुझ्याकडनं चूक झाली ना मग आता त्या चुकीला तूच निस्तर. वसू आत्या म्हणतात, म्हणजे काय करायचंय मी? रम्या आता काही सेकंद विचार करते आणि म्हणते, म्हणजे म्हणजे हां आई आपण त्यासाठी एक कोडवर्ड ठेवूयात. म्हणजे जेव्हा आपल्याला सगळ्यांसमोर खोटं खोटं वागायचं असेल ना, म्हणजे जेव्हा मला काही ब्लेम तुझ्यावर टाकायचं असेल तेव्हा मी संकट या शब्दाचा उच्चार करेल हां. लक्षात ठेव आई, तेव्हा तू सगळं सावरून घ्यायचंयस. वसू आत्याला रम्याचा हा कोडवर्ड कळला, त्यासाठी त्यांनी हा फ्लॅशबॅकचा सीन दाखवलाय. वसू आत्याला ते सगळं आठवतं आणि वसू आत्याच्या लक्षात येतं की रम्या हे सगळं मुद्दाम करते कारण तिच्यावर काही येऊ नये. वसू आत्या वाईट झाल्या तर झाल्या, काय फरक पडणार आहे? आधीही वाईट आणि नंतरही वाईट. काहीतरी असा यांचा प्लॅन आहे बरं का दोघींचा प्रेक्षकांनो. पण काय आहे ना, मजा नाही आया बॉस, असं काहीतरी म्हणायला हरकत नाहीये. रम्याने हे सगळं वसू आत्याला आधीच सांगून ठेवलं होतं. मग वसू आत्याला ते लक्षात येतं. मग रम्या आता सगळ्यांसमोर पुन्हा त्यांना ब्लेम करताना दाखवली आहे. म्हणजे ते आठवलं वसू आत्याला आणि पुढचं सीन त्यांनी दाखवलाय. वसू आत्याच्या डोळ्यात खरं तर पाणी आलंय बरं का. आता रम्या पुन्हा पुन्हा म्हणत असते मुद्दाम, आई तूच आणलंस ना या घरावर संकट, खरं बोल आई, खरं बोल, नाहीतर तू माझं मेलेलं तोंड बघशील. वसू आत्याचा हात दाबते बरं का रम्या जोरात. मग वसू आत्या रडायला लागतात, नाही ग रम्या असं नको बोलूस ग वेडं वाकडं बेटा, अगं का बोलतेस असं? मी मान्य करते, मी करते मान्य की हे सगळं मीच केलंय. आता वसू आत्या जेव्हा असं बोलतात तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली असं त्यांनी दाखवलंय. वसू आत्या कबूल करतात, हो मीच गेले होते त्या फार्म हाऊसवर आणि ते पुरावे गोळा करून मी पार्थच्या पेनड्राईव्ह मध्ये टाकले, मीच घडवलं तो 16 डिसेंबर. रम्या आता तिच्या आई समोर जाते आणि म्हणते, काय ग आई, तुला लाज नाही वाटली हे सगळं घडवताना? अगं आई किती वेळेला यांचा आनंद तू हिरावून घेणार आहेस ग? का करतेस तू असं सगळं? रम्या जेव्हा हे बोलते ना वसू आत्याला तेव्हा काव्या, पार्थ, जीवा सगळेजण यांच्याकडे बघत असतात बरं का. रम्या म्हणत असते, काय ग आई, आपल्या कर्माची फळं आपल्या मुलांना भोगावी लागतात, एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही का ग? अगं तुझ्या अशा वागण्यामुळे मी आज वाईट होतीये घरात. देवा देवा, अशी आई मला का दिलीस रे तू? का अशा बाईच्या पोटी जन्माला घातलंस तू मला? का का असं म्हणून रम्या स्वतःच्या तोंडात मारायला लागते बरं का, आगदावणेपणा करायला लागते. कसं केलंय या दोघींनी, मी मारल्यासारखं करते, तू रडल्यासारखं कर. आता लगेच काव्याला कसं तरी होतं बरं का. काव्या म्हणते, रम्या काय वेडेपणा आहे हा, अगं काय मारून घेते स्वतःला? विक्रम म्हणतात, काय चाललंय रम्या, जरा शांत हो, काय तमाशा लावलाय हा सगळा?
आता बघा प्रेक्षकांनो, याच्यावरती आणखीन एक ड्रामा म्हणजे रम्याने तिथे असलेला एक जग घेतलाय बरं का. तेव्हा सगळेजण हिच्याकडे असे नुसते बघत असतात. नुसतं ढंगचिक, ढंगचिक, ढंगचिक म्युझिक आज खूप वेळ लावलंय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो. रम्या तो जग घेते आणि स्वतःच्या डोक्यावर ते ओतून घेते. पण ओतून घेण्यापूर्वी तिने सांगितलंय की तिने पार्थची कॉपी केली आहे म्हणून. काहीतरीचा. आता बघा रम्याने तो जग हातात घेतला. आता वसू आत्या म्हणतात, "रम्या काय वेडेपणा करतेस बेटा, काय वेडेपणा करतेस?" प्रेक्षकांनो, इथे 2 मिनिटं जरा तुमचा वेळ घेते बरं का. काल प्रवाह पुरस्कार तुम्ही सगळ्यांनी बघितलेच असतील. महाराष्ट्राची महामालिका म्हणून लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला त्यांनी डिक्लेअर केलंय. तर या मालिकेचे आणि मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे खूप खूप अभिनंदन. काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी ही बेस्ट जोडी म्हणून सिलेक्ट झाली आहे. तुम्ही कालचे प्रवाह पुरस्कार पाहिलेत का? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आजचा एपिसोड आवडल्यास लाईक मात्र नक्की करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. असो, आता रम्याबाई ते जग घेते हातात तेव्हा वसू आत्या ड्रामा करतात. "रम्या काय करतेस ग? अगं असं काय करतेस बरं?" जीवा कशाला ते वसू आत्याच्या खांद्यावर हात ठेवतो कोणास ठाऊक. काय हे सगळं गोंधळच आहे आज. आज TTM मध्ये पण गोंधळ झालाय आणि या लग्नानंतर मध्ये पण रम्याने सगळं पाणी तिथेच सांडून घेतलंय बरं का. मानिनीची अशी रिॲक्शन होती जसं काही हे पाणी कोण पुसणार आता. रम्या ते पाणी अंगावर ओतून घेते. मानिनी म्हणते, "अगो हे काय करतेस तू रम्या?" विक्रम म्हणतात, "रम्या काय चाललंय तुझं?" रम्या अख्खा जग अंगावर ओतते आणि म्हणते, "मागे पार्थने सुद्धा असं स्वतःवर बादली रिकामी केली होती 16 डिसेंबरला. आता पार्थचा सीन त्यांनी आठवून दाखवला. यार हे सगळे का फरशा खराब करतात मला काही कळत नाहीये." असो, आता तो सीन सगळ्यांना व्हिज्युअलाइज झालाय बरं का. आता रम्याने तो आठवून दिलाय. ते सीन आठवल्यानंतर कसं तरी होतं सगळ्यांना. रम्या म्हणते, "आज ही रम्या सुद्धा पार्थ सारखीच तुझ्या नावाने आंघोळ करते आई." आई लगेच म्हणजे वसू आत्या म्हणतात, "बाळा बाळा असं करू नकोस बाळा, असं का करतेस रम्या?" वसू आत्या ड्रामा करायला लागतात. लगेच मानिनी म्हणते, "काय चाललंय रम्या, शांत हो ना. कागो काय चाललंय तुझं हे सगळं?" रम्या लगेच वसू आत्याला म्हणते, "आई तू जर माझी आई नसती ना तर मी तुझ्या कानाखाली मारली असती." काव्या पुढे जाते आणि म्हणते, "अगं ए रम्या काय करतेस तू हे सगळं?" वसू आत्या लगे रडायला लागतात. मानिनी म्हणते, "अगो काय रम्या तुझ्या बोलण्यावर ताबा ठेव प्लीज." "काय वसुताई, बघताय ना तुम्ही तुमच्यामुळे काय अवस्था झाली आहे बिचाऱ्या रम्याची." रम्या रडते काय, पडते काय, ड्रामा काय करते. पार्थ आता लगेच म्हणतो, "आई तुला विश्वास आहे का हे सगळं वसू आत्यानेच घडवलंय?" मानिनी म्हणते, "खरं तर मला या सगळ्यावर शंका आधीच होती. अरे मला आशाने पण सांगितलं पार्थ. टेबलच्या खणामध्ये लपून छपून ते चाक वसुताईनेच लपून ठेवलं होतं. आशाने स्वतः पाहिलं होतं ते. आणि ते जीवाकडे कसं आलं माहित नाही. म्हणजे पेनड्राईव्ह पण लपून ठेवला होता यांनी. त्या पेनड्राईव्ह मध्ये काय येते आशाला माहिती नव्हतं. पण वसुताई मुद्दाम बोलल्या होत्या जेव्हा काव्या दवाखान्यात होती तेव्हा, की 16 डिसेंबर मी घडवला नाहीये म्हणून. पुन्हा त्यांनी ते फ्लॅशबॅक दाखवलाय बरं का. आज नुसता ढंगचिक 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 ढंगचिक, इकडून ढंगचिक तिकडून ढंगचिक, एवढाच एपिसोड चालू आहे बरं का प्रेक्षकांनो. बाप रे बाप, बोलता बोलता दमायला झालंय आता. सगळ्यांचे असे भांबावलेले अगदी आश्चर्याने विस्पारलेले चेहरे आपण बघतोय. पण मिथुन काकांनी मात्र सेन्सिबल बोललंय बरं का इथे सगळं. आता मात्र मिथुन काका "एक मिनिट रम्या, मी त्या 16 डिसेंबरची रील पाहिली आणि मी ती काळजीपूर्वक पाहिली आहे आणि त्यातलं तुम्ही जे काही सामान उचललं ना ते मलाही माहिती होतं. त्या सामानामध्ये कुठेही टॅटू काढलेला फोटो नव्हता." "काय ग रम्या, टॅटू काढलेला फोटो कुठून आला ग त्या 16 डिसेंबरच्या रीलमध्ये?" बघा बघा प्रेक्षकांनो, मिथुन काकांनी अगदी व्हॅलिड प्रश्न मांडलाय बरं का इथे. मुद्दाम त्यांनी हे दाखवलं आणि पुन्हा असं दाखवलं की म्हणजे रम्याला लक्षात येतं बरं का, की अरे बापरे, आता ते टॅटूचा विषय निघाला म्हणजे आता जीवा त्या टॅटू शॉपमध्ये फोन करेल का? बापरे, त्या टॅटू शॉपमध्ये फोन केला तर मी लगेच एक्सपोज होईल. रम्याला आता ती भीती वाटायला लागते बरं का. आणि रम्या स्वतःच म्हणते, "टॅटूचं फोटो?" आधी तर असं दाखवते जसं काही तिला काही कळलंच नाहीये. मिथुन काकाने हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आपल्याला तो फ्लॅशबॅक पुन्हा दाखवलाय. या वसू आत्या आणि रम्या दोघी जणी त्या टॅटू शॉपमध्ये गेल्या होत्या ना आणि तिथे जीवा आणि काव्याचा फोटो त्यांनी समोरच लावलेला असतो मार्केटिंगसाठी. आता तो फोटो रम्याला मिळतो आणि रम्या तो फोटो सगळ्यांसमोर एक्सपोज करते. हे सगळं आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलंय. आता मिथुन काका म्हणतात, "काय ग रम्या, तुला असं म्हणायचंय की हे सगळं एकट्या वसुताईने घडवून आणलंय? सगळं एका तासात? म्हणजे एका तासात त्यांनी टॅटू पार्लरला गेल्या वसुताई, टॅटू पार्लरमध्ये जाऊन सगळं एक्सपोज केलं, म्हणजे कारही बाजूला लावायला लावली तुला, सगळं सगळं वसुताईनीच केलं?" "एक लक्षात ठेव रम्या, आम्हाला सगळ्यांना कळतंय की हे एकट्या माणसाचं काम नाहीये, याच्यात तुझी फूस आहे. तुझ्याबद्दल खात्री आहे मला. तू काय करतेस, तू ना रम्या उसातून जातेस पण अंगाला पाचट लागू देत नाही." काय म्हण वापरली हा मिथुन काकांनी, जबरदस्त प्रेक्षकांनो. माझं आवडतं कॅरेक्टर आहे या मालिकेतलं.
रम्या विचार करते, यांनी जर आता टॅटू पार्लरवाल्याला फोन केला आणि यांना समजलं की आम्ही दोघी तिथे गेलो होतो, म्हणजे म्हणजे मी इतके दिवस कमवलेला विश्वास मी घालवून बसेल. रम्या आता मनातल्या मनात हा विचार करते आणि पुन्हा त्या जीवाला काय म्हणते, एक काम कर जीवा, तू न टॅटू पार्लरवाल्याला फोन कर आणि विचार विचार की आम्ही तिथे आलो होतो का, म्हणजे तू विचार काव्या नावाचा टॅटू म्हणजे कोणी काढला, कोणी आलं होतं का विचारायला. लगेच जीवा म्हणतो, जाऊ दे ना रम्या, शांत हो ना. बघा प्रेक्षकांनो, किती म्हणजे अलगदपणे हा विषय त्यांनी टाळलाय. लगेच जीवा म्हणतो, जाऊ दे रम्या, सोडून दे हा विषय, शांत हो बरं, प्लीज तू शांत हो. अगं सोडून दे विषय ग. लगेच जीवा म्हणतो, आई बाबा मला नाही वाटत की रम्या या सगळ्यामध्ये सामील आहे. मिथून काका म्हणतात, अरे जीवा पण. लगेच जीवा म्हणतो, हो वसू आत्यानेच हे सगळं केलं असणार आहे. आता सुद्धा वसू आत्यानेच हे सगळं कबूल केलंय ना. मानिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या पण म्हणते, हो मलाही असंच वाटतंय की 16 डिसेंबरमध्ये जे काही घडलंय ते सगळं रम्याने नाही घडवलंय. वसू आत्या नक्कीच हे सगळं घडवू शकतात. वसू आत्यानेच हे सगळं केलंय, हे ब्लेम आता वसू आत्यावर आलंय. पण नंदिनी म्हणत असते, काव्या तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतेस ग. मिथून काका पण म्हणतात, नाहीतर काय. जीवा काव्या ऐका माझं, अरे रम्याच्या बोलण्याला फसू नका तुम्ही. पण हे कोणीच ऐकत नाही बरं का. काव्या म्हणते, नाही नाही मिथून काका, सगळं काही खरं बोलते रम्या. मग शेवटी विक्रम म्हणतात, जाऊ द्या, बस झाला तो विषय, किती उगाळला तरी तो विषय काही संपणारा नाहीये. आणि ते रम्याचं जाऊ द्या एक वेळ, त्या वसुताईचं काय करायचं ना ते तुम्ही ठरवा बरं सगळेजण मिळून. आता मी तर हात जोडलेत बाबा या माझ्या बहिणीपुढे, असं ते विक्रम म्हणतात आणि खरंच हात जोडतात बरं का. आता मात्र हे वसू आत्या विक्रम समोर येतात आणि म्हणतात, जाऊ दे रे विक्रम, मी माफी मागते रे तुझी, मानिनी तुझीही माफी मागते ग. अगं मला माहितीये मी भावा बहिणीच्या नात्यात फूट पाडली, म्हणजे नंदिनीने फूट पाडली, मला राग आला आणि तिरस्काराने मी हे सगळं करून बसले. काहीच्या काही एक्सप्लेनेशन दिलंय बरं का वसू आत्याने. आता काव्या आणि मानिनी दोघी एकमेकींकडे पाहायला लागतात. वसू आत्या म्हणतात, खरंच रम्याचा यामध्ये काही हात नाहीये, मी खरं ते सांगते. मानिनी म्हणते, काही वसुताई, कसा हो तुमच्यावर विश्वास ठेवायचा आम्ही. वसू आत्या म्हणतात, विश्वास ठेव ग मानिनी, रम्याने खरंच काही केलेलं नाहीये. तुझा विश्वास नाही का ग बसते. बरं मी माझ्या मेलेल्या नवऱ्याची शपथ घेऊन सांगते मानिनी, रम्याने काहीही केलेलं नाहीये. अरे बाप रे, काय बाई आहे यार ही प्रेक्षकांनो. अशी शपथ घेतल्यावरती कोणी काय बोलणार हो. रम्या लगेच म्हणते, आई तू किती खालच्या थराला गेली ग, माझे बाबा वरून बघत असतील ना तर त्यांना काय वाटत असेल ग. आई का वागलीस ग, असं का वागलीस. अगं काव्या आणि जीवाचा यशाचा दिवस होता ग तो, आणि तू अशा प्रकारे त्या यशाला गालबोट लावलंस. आई शी, लाज वाटते मला तुला आई म्हणायची. लगेच वसू आत्या म्हणतात, चुकली ग तुझी आई रम्या, चुकली, खरंच चुकली. रम्या म्हणते, चुकलीस ना, मग आता या चुकीची शिक्षा भोग. आजपासून तू या घरात राहायचं नाहीस. ही शिक्षा रम्यानेच वसू आत्याला देऊन टाकली बरं का. प्रेक्षकांनो, रम्याचं हे जे डेस्पिरेशन दाखवलंय त्यांनी, खरंच हे डेस्पिरेशन काय म्हणजे कुठे जाणार आहे हे म्हणजे आपण इमॅजिनही नाही करू शकत. आता ही शिक्षा रम्याने सुनावल्यावरती एपिसोड त्यांनी संपवला. पण आता उद्याच्या भागात बघा, पार्थने रम्याला एक मोठी अट घातली आहे. पार्थ म्हणतो रम्याला, पुढचा प्रोमो दाखवलाय त्यांनी, पार्थ म्हणतो रम्याला, रम्या तुझ्यावर मी विश्वास ठेवावा असं वाटतं ना तुला. रम्या म्हणते, तुझा विश्वास कमवण्यासाठी मला काय करावं लागेल रे पार्थ. पार्थ म्हणतो, मग लग्न करशील. डेंजर आहे बरं का प्रेक्षकांनो, तो काही असा म्हटला नाहीये की माझ्याशी लग्न करशील का, त्याचं असं म्हणणं आहे की रम्या तू दुसरं कोणाशी लग्न कर. रम्याने पार्थची ही अट मान्य केली आहे बरं का. हे ऐकून वसू आत्यालाही टेन्शन आलं ना. लगेच वसू आत्याचा सीन दाखवलाय. वसू आत्या रम्याला म्हणतात, पार्थने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला आणि लगेच रम्याने मान्य केला. हे वसू आत्याला पसनी पडलेलं नाहीये. वसू आत्या म्हणतात, रम्या तू का लग्न करायचं हो म्हणालीस पार्थला. आता रम्या उत्तर देते, अगं आई तू बघच इथून पुढे कसं इंटरेस्टिंग होणार सगळं. काय इंटरेस्टिंग होणार आहे ते पुढे आपल्याला कळेलच प्रेक्षकांनो. आता नंदिनी म्हणत असते, मला काही या रम्यावर विश्वास नाहीये. काव्या म्हणत असते, नाही ग ती जेन्युनली वागते. पार्थ आणि नंदिनी सोडले तर सगळ्यांना विश्वास बसलाय की रम्या चांगली वागते. काय होईल पुढे प्रेक्षकांनो, इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे म्हणायला गेलं तर. पण बघूयात पुढे काय काय घडणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला काय काय जाणवलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघत राहू. लग्नानंतर होईलच प्रेम. आणि हो, या मालिकेतल्या ज्या ज्या कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत काल, त्या सगळ्यांचं खूप मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती पुढे करत राहावी त्यांनी. चला तर मग मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.